माझ्या शाळेचे नाव श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर। माझे नाव पवन बेशेकराव। आम्ही ही ट्रॅश कॉम्प्रेसर ही संकल्पना तयार केलेली आहे। यामध्ये आपण मंदिर संस्थांमध्ये खूप प्रमाणात डस्टबिनचा उपयोग होतो व कचराही खूप प्रमाणात होतो। ते आपण 3 डस्टबिन एका डस्टबिन मध्ये पुरेपूर डस्टबिनचा उपयोग करू शकतो। तर याचा उपयोग खूप प्रमाणात आपल्या मंदिर संस्थांना होणारच आहे। आणि आता आपण याचे फायदे म्हणून गोपाळराव सरांना विचारू। रामेश्वर गोपाळ आठवडे। रामेश्वर गोपाळ सरांना विचारू। विचार घे सर, आपण याचा उपयोग कसा कराल आपल्या मंदिर संस्थांमध्ये? कसं कराल म्हणजे आता जेवढं आम्ही जवळजवळ आमच्याकडे 50 लिटरचे हे आहेत डस्टबिन। आता तिथे आता आम्हाला तुम्ही करून दाखवलेला आहे प्रयोग तुम्ही। आता ती 3 डस्टबिनचा कामाचा उपयोग एखादच होते सगळं। मग एखादं सगळे करणार हे प्रेसिंग करून यूज करणार। अगदी बरोबर, यांचं म्हणणं बरोबर आहे की आपला 3 डस्टबिनचा कचरा एका डस्टबिन मध्ये बसतो व डस्टबिनचा पुरेपूर उपयोग होतो। ही खूप उपयोगाची आहे आपल्या मंदिर संस्थान व बाकी खूप जागेवर जिथे डस्टबिनचा उपयोग होतो किंवा कचरा खूप प्रमाणात होतो तिथे खूप उपयोगी ठरणार आहे ट्रॅश कॉम्प्रेसर ही प्रणाली। हे कचरा आपल्या मॅन्युअल प्रकारात दाबला जातो। आपल्या खूप जोर लागत नाही। आता 50 लिटरचे 3 बसतात याच्यामध्ये। तर आता बघू शकता तुम्ही इथे रिअल टेस्टिंग करण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। तर अशा आता ह्यामध्ये 2 डस्टबिन पहिलेच टाकलेले आहेत, तरीही अजून ट्रॅश केल्यानंतर जरा बल त्याच्यावर टाकल्यानंतर अजून एक डस्टबिन बसण्या एवढी जागा अजूनही त्याच्यामध्ये आहे। तर हा याचा उपयोग आहे। कचरा एकाच वेळी खूप प्रमाणात आपण कचरा कोंडीमध्ये निघून टाकू शकतो आणि हे 3 डस्टबिन टाकल्यामुळे जड होणार, त्यासाठी डस्टबिनला व्हील्सही आहेत। सहजपणे वाहतूक करता येते कचऱ्याचे येथून ते कचरा कोंडीपर्यंत। धन्यवाद। थँक्यू। स्कूलमध्ये अटल टिंकरिंग लॅब आहे आणि या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग शिकत असतात। मग आम्ही या विद्यार्थ्यांना मंदिरामध्ये व्हिजिटला आणलं तेव्हा त्यांनी पाहिलं की इथं कचरा आहे, हा कचरा ओढण्यासाठी श्रम लागतात। हे सगळं त्यांच्या डोक्यात कल्पना निर्माण झाली आणि त्यांनी नव्यानं असं काहीतरी बनवता येईल का की आपल्याला जास्तीत जास्त कचरा जो आहे तो त्या ठिकाणी एका डस्टबिन मध्ये ठेवता येईल आणि तो इझिली हँडल सुद्धा करता येईल, ज्यामुळे कचरा दाबत असताना ज्या बांगड्या वगैरे असतात त्या सुद्धा हातामध्ये घुसू शकतात, ते होणार नाही अशी ही या विद्यार्थ्यांनी कल्पना तयार केली आणि ते मूर्त स्वरूपात आणली। आणि आज आम्ही त्याचं टेस्टिंग करत आहोत आणि चेक करत आहोत की खरंच ते वर्किंग होऊ शकतं का। आणि त्याचबरोबर मंदिर संस्थांच्या कर्मचाऱ्यांशी आम्ही हितगुज साधला, त्यांनी त्या प्रोजेक्ट बद्दल विद्यार्थ्यांना धन्यवाद दिले। ओके, नमस्कार सगळ्यांना। आज आपण इंडसइंड बँक फ्लॅगशिप CSR प्रोग्राम अंतर्गत वॉटरच्या मदतीने एम्पॉवरच्या माध्यमातून अटल टिंकरिंग लॅब मध्ये आपण डिझाईन थिंकिंग, एंटरप्रेन्योरशिप आणि टेक्नॉलॉजी मुलांना शिकवली जाते। आणि त्याच माध्यमातून आपल्या सैनिकी शाळेच्या मुलांनी डिझाईन थिंकिंग वापरून आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष पद्धतीने त्यांना इथे व्हिजिटला घेऊन आलो तेव्हा त्यांनी प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय केले की इथे खूप प्रमाणात टेम्पल असल्यामुळे खूप प्रमाणात फुलांचा कचरा असेल, इतर कचरा असेल, असा कचरा जमा होतो आणि तो कचरा एका डस्टबिन मध्ये केल्यानंतर खूप स्पेस त्या डस्टबिन मध्ये राहतो आणि योग्य प्रमाणात पूर्ण कचरा बाहेर गेला जात नाही। मग यांनी जेव्हा हे आयडेंटिफाय केलं तेव्हा त्यांनी डिझाईन थिंकिंग जेव्हा लॅबमध्ये गेले तेव्हा अप्लाय करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना असं दिसलं की आपण एक ट्रॅश कम्प्रेसर बनवू शकतो ज्याच्यामध्ये 3 डस्टबिनचं काम एक डस्टबिन करेल। कारण की जेव्हा आपण ह्युमन एफर्टने कचरा डस्टबिन मध्ये दाबतो तेव्हा तो कचरा प्रॉपर पद्धतीने दाबला जात नाही, तेवढा आपलं एफर्ट लागत नाही किंवा तेवढा आपलं वेट लागत नाही त्याच्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचं एक ट्रॅश कम्प्रेसर तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये ते डस्टबिनच्या वर हुक करून ते अटॅच करतील आणि मॅन्युअली ते त्यांना पुश करतील, जेणेकरून वरी आलेला पूर्ण कचरा हा खालीपर्यंत जाईल आणि 2 ते 3 डस्टबिनचं काम एका डस्टबिन मध्ये होईल आणि हा कचरा प्रॉपर पद्धतीनं
त्या कचऱ्याच्या कुंडी बसून ते वेस्ट जिथं फेकलं जातं किंवा कंपोस्ट केलं जातं त्याच्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी व्हील वापरलेले डस्टबिन पण वापरलेले आहेत, जेणेकरून जे काही क्लिनिंग वर्कर्स आहेत किंवा जे क्लिनिंग स्टाफ आहे त्यांनाही हा घेऊन जाण्यासाठी खूप इझी पद्धतीने ऍक्सेसिबल असेल. ही मुलांची जी संकल्पना आहे आज प्रत्यक्ष पद्धतीनं आपण आत्मसात आणत आहोत, जेणेकरून मुलांच्या संकल्पनेला वाव भेटला पाहिजे आणि मुलांनी जी टेक्नॉलॉजी शिकली आहे किंवा मुलांनी जी डिझाईन थिंकिंग शिकलेली आहे त्याला प्रत्यक्ष पद्धतीनं कम्युनिटीमध्ये किंवा सोसायटीमध्ये आपण राबविलं पाहिजे. आणि हाच आहे आपल्या सैनिक स्कूलचा, आपल्या अटल टिंकरिंग लॅबचा, आपल्या एम्पॉवरच्या प्रोजेक्टचा, इंडसइंड बँकचा, नोटरचा चांगल्या पद्धतीचा सक्सेस आहे. धन्यवाद.